आमदारकी जी प्रत्येकाला सहजासहजी मिळत नाही, मिळालेला कुणीच ती सहजासहजी सोडत देखील नाही. मात्र आता सत्तारूढ पक्षाच्या एका विद्यमान आमदारांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी तुम्ही राजीनामा द्या असं त्यांच्याच पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आल्याच्या बातम्या पुढे आल्या. खरं तर कुठल्याही आमदाराला त्याच्या पक्षाकडून राजीनामा तेव्हाच मागितला जातो जेव्हा त्यानं कुठलं तरी पक्षविरोधी काम केलेलं असेल, पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली असेल किंवा दुसऱ्या कुठल्या वरच्या जागेवर सदर आमदार निवडून गेलेला असेल, तरच तो आमदार आपल्या पदाचा राजीनामा देतो. मात्र आणखीन 4 वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना या आमदाराच्या राजीनाम्याची चर्चा इतकी का होतीये? का त्यांचे पक्षश्रेष्ठी त्यांना राजीनामा द्या म्हणून आग्रह धरतायत? वास्तवात सदर आमदार ज्या समाजातून येतात त्या अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणूनही त्या आमदाराला ओळखलं जातं. मग असं असताना नक्की काय घडलंय? नक्की कोण आहेत ते आमदार? त्यांचा पक्ष कोणता? आणि त्यांना राजीनामा द्यायला नक्की कोण सांगतंय? हेच सगळं समजावून सांगणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सध्या राज्यभर ज्या नावाची सगळ्यात जास्त चर्चा सुरू झाली आहे ते नाव आहे इद्रिस नायकवाडी यांचं. इद्रिस नायकवाडी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेचे आमदार आहेत. 2024 मध्ये त्यांची आमदार म्हणून नियुक्ती झालेली. त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ 2030 पर्यंत आहे. मात्र अशातच एक बातमी पुढे येते. ती बातमी म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या OSDनं नायकवाडी यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यासंदर्भात सूचना दिली. यावेळी ABP माझ्याच्या वृत्तानुसार OSD यांनी आपल्यासोबत एक फॉर्म देखील आणलेला, ज्या फॉर्म मधून इद्रिस नायकवाडी यांना आपला आमदारकीचा राजीनामा द्या असं सांगितलं होतं. बातम्यांमध्ये एका गोष्टीचा स्पष्टपणे उल्लेख होता, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवा नेतृत्वाकडून या राजीनाम्याची मागणी केली गेली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं युवा नेतृत्व सध्या कोण आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. इद्रिस नायकवाडी हे मिरजमधले जयंत पाटील यांचे विरोधकही मानले जातात. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि इद्रिस नायकवाडी यांनी अजित पवार गट निवडला होता, त्यावेळी अजित पवार गटाकडून त्यांना स्थानिक पातळीवर बळ दिलं होतं. त्यांनी राष्ट्रवादीत अल्पसंख्याक विभाग प्रमुख म्हणून देखील काम केलेलं आहे. यासोबतच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. ज्यावेळी अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला त्यावेळी सांगली मिरज कुपवाड, त्यातही खास करून मिरज भागातील बऱ्याचशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वजनदार कार्यकर्त्यांना त्यांनी अजित पवार गटाकडे आणलं होतं. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव देखील होता. सोबतच इद्रिस नायकवाडी हे अल्पसंख्याक समुदायातून येतात. त्यामुळं असा कुठला तरी चेहरा आपल्या सोबत असणं हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायद्याचं ठरणार होतं. म्हणून जेव्हा राज्यपाल कोटातून आमदारांची निवड करायची होती त्यावेळी अजित पवार गटाकडून इद्रिस नायकवाडी यांचं नाव पुढं केलं गेलं. इद्रिस नायकवाडी यांचे वडील देखील राजकारणात होते, राष्ट्रवादीमध्ये होते. स्वतः इद्रिस नायकवाडी हे देखील राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यांचा मुलगा अतहर नायकवाडी देखील आता राष्ट्रवादीकडून महानगरपालिकेला निवडून आलेला आहे. थोडक्यात नायकवाडी घरातल्या 3 पिढ्या राष्ट्रवादीकडून पद भूषवतात. मग आता नक्की असं काय घडलंय, काय झालंय की ज्यामुळं राष्ट्रवादीकडूनच इद्रिस नायकवाडी यांना त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा द्यायला सांगितलं गेलंय? जेव्हा माध्यमांनी या संबंधी इद्रिस नायकवाडी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळी इद्रिस नायकवाडी यांनी या गोष्टीचा सपशेल इन्कार केला. त्यांनी माध्यमांना स्पष्टपणे सांगितलं, माझ्या पक्षानं माझा राजीनामा मागितलेला नाही. हे काही खोडसाळ लोकांचं काम आहे ज्यांनी माझ्या विरोधात बातम्या पेरल्यात. इद्रिस नायकवाडी यांना त्याच वेळी असंही विचारलं गेलं की उपमुख्यमंत्र्यांचे OSD तुम्हाला भेटायला आले होते. त्यांनी एका छापील फॉर्मॅटमध्ये फॉर्म देखील आणला होता ज्यावर राजीनामा द्यायचा होता. या गोष्टीत किती आणि काय तथ्य आहे? त्यावर त्याचा खुलासा करताना इद्रिस नायकवाडी म्हणाले, कामानिमित्त OSD मला भेटतच असतात, त्यात वेगळं असं काहीच नाही. मात्र त्या गोष्टीचा राजीनाम्याशी काहीच संबंध नाहीये. माझ्या पक्षाकडून मला असं काहीही सांगण्यात आलेलं नाहीये. खरं तर इद्रिस नायकवाडी हे यापूर्वी काही वेळेला वादातही सापडलेली, त्यांची विधानं वादात देखील आलेली. जेव्हा सदाभाऊ खोत यांच्यावर पुण्यात काही गोरक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला, त्यांच्या ड्रायव्हरला धक्काबुक्की झालेली,
त्यावेळी इद्रिस नायकवाडी यांनी जोरदारपणे हल्लाबोल केलेला या घटनेचा, या हल्ल्याचा निषेध करताना गोरक्षणाच्या नावाखाली बोगस गोरक्षकांची दडपशाही सुरू असून काहींचा हा व्यवसाय सुरू आहे असा दावा त्यांनी केला होता. सोबतच अशा बोगस गोरक्षकांची दडपशाही शासनानं मोडून काढायला हवी अशी मागणीही धरलेली. यावरून इद्रिस नायकवाडी यांच्या विरोधात मोठी वादाची ठिणगी पडलेली. त्यावेळी शिवप्रतिष्ठाननं नायकवाडी यांच्या वक्तव्यावरून मोठी टीका केलेली. मात्र त्यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना राजीनामा मागितला नव्हता. मग आता अचानक नक्की असं काय झालं की राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचा राजीनामा मागितल्याच्या बातम्या पुढे आल्यात. नायकवाडी यांनी आपल्याकडे पक्षानं राजीनामा मागितलेला नाही असं जरी म्हटलेलं असलं तरी एक गोष्ट फिक्स आहे, धूर तिथूनच निघतो जिथं आग लागलेली असते. नक्की असं काय झालंय ज्यामुळे इद्रिस नायकवाडी यांच्या राजीनाम्याच्या बातम्या पुढे येत आहेत? यासाठी आपण गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये घडलेल्या घडामोडी पाहिल्या, अभ्यासल्या तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे अजित पवार गटामध्ये दुफळी माजल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात पुढे येत होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं वृत्त देखील होतं. यासोबतच काही दिवसामागेच आमदार रोहित पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका ऑडिओ क्लिपचा उल्लेख केलेला, ज्यामध्ये अजित पवारांबद्दल राष्ट्रवादीच्याच आमदारांनी चुकीच्या भाषा वापरल्याचं बोललं गेलं होतं. ही क्लिप पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांनीही ऐकली असं रोहित पवारांचं म्हणणं होतं. मग आता या दोन्हीपैकी कुठलं कारण आहे का ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या हायकमांड म्हणजेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे इद्रिस नायकवाडी यांच्यावर नाराज आहेत हे बघणं उत्सुकतेचे ठरेल. तुर्तास इद्रिस नायकवाडी आणि त्यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर तुमची मतं काय आहेत? अशी काय कारणं असतील ज्यामुळे इद्रिस नायकवाडी यांनी राजीनामा द्यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांची इच्छा आहे किंवा तशा अनुषंगानं बातम्या पुढे येत आहेत? तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.